दिल्ली ते मुंबई दोन्ही शिवसेनेमध्ये सध्या मोठ्या घडामोडी सुरू आहेत। दिल्लीमध्ये आदित्य ठाकरेंची खासदारांसोबत बैठक सुरू आहे। शिंदेंच्या डिनरला ठाकरेंच्या खासदारांच्या उपस्थितीने आता तणाव निर्माण झालेला आहे। मुंबईमध्ये राजन साळवींचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे। मुंबई ते दिल्ली दोन्ही शिवसेनेमध्ये अशा प्रकारे महत्त्वाच्या घडामोडी सुरू आहेत। मुंबई ते दिल्ली शिंदेची शिवसेना आणि ठाकरेच्या शिवसेनेमध्ये महत्त्वाच्या घडामोडी सध्या सुरू आहेत। दिल्लीमध्ये आदित्य ठाकरे खासदारांसोबत बैठक घेत आहेत, तर इकडे मुंबईमध्ये राजन साळवी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, अगदी मुंबई ते दिल्लीपर्यंत दोन्ही शिवसेनांमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे। एकंदरीत जर पाहिलं तर शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये एका ठिकाणी फाटलं तर दुसऱ्या ठिकाणी शिवायला जातं तर दुसऱ्या ठिकाणी फाटतंय, अशी गंमत जी आहे ती होताना पाहायला मिळते। आज आदित्य ठाकरे राजधानी दिल्लीमध्ये आलेले आहे। खासदारांचं ऑपरेशन टायगरची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असताना तिकडे राजन साळवी हे शिंदे गटात जाताना पाहायला मिळतात। तर एकंदरीत एका ठिकाणी ज्या पद्धतीने खासदारांची चर्चा सुरू असताना तिकडे माजी आमदार देखील शिंदे गटात जात आहे। त्यामुळं नक्की कुठे कुठे डॅमेज कंट्रोल करायचं हा प्रश्न आता ठाकरे गटासमोर आहे। आणि आता जर पाहिलं तर राजधानी दिल्लीमध्ये आदित्य ठाकरे हे खासदारांच्याशी चर्चा करतायत, त्यांच्या समस्या समजून घेत आहेत। दुपारचं जेवण संजय राऊत यांच्या घरी जे आहे ते सध्या सुरू आहे आणि सर्व खासदारांशी आदित्य ठाकरे अशा पद्धतीने चर्चा करताना पाहायला मिळत आहे। एकंदरीत खासदारांना देखील त्यांचं म्हणणं जे आहे ते आता आदित्य ठाकरे या ठिकाणी ऐकून घेताना पाहायला मिळत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी राजधानी दिल्लीमध्ये डिनर डिप्लोमसी झाली, त्या डिनर डिप्लोमसीच्या मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या। ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटाच्या डिनर डिप्लोमसीसाठी उपस्थित राहिल्यानं चर्चांना उधाण आलं। त्यानंतर प्रतापराव जाधव हे जे सध्या केंद्रात मंत्री आहेत शिंदे गटाचे, त्यांच्या घरीही रात्री डिनर डिप्लोमसी होती, तिथं जेवण होतं, सगळ्याच पक्षाचे खासदार या ठिकाणी उपस्थित होते। तर एकंदरीत जर पाहिलं तर डिनर डिप्लोमसी नंतर आता राजधानी दिल्लीमध्ये संजय राऊत यांच्या घरी सर्व ठाकरे गटाच्या खासदारांची बैठक सुरू आहे। त्याला आदित्य ठाकरे उपस्थित आहेत आणि त्यांच्या ज्या काही समस्या आहेत ते थेट 1 to 1 आता आदित्य ठाकरे ऐकून घेत आहेत। तर त्यामध्ये हे ठाकरे गटाचे जे खासदार आहेत ते नक्की काय सांगतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणून जर आपण यांच्याकडे पाहिलं तर आदित्य ठाकरे यांचे जे खासदार आहेत म्हणजे ठाकरे गटाचे, त्यांनी कोणाकडे जायचा हा प्रश्न असतो। कारण शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार शरद पवार यांना त्यांच्या समस्या सांगतात, त्यानंतर ते नितीन गडकरी यांच्याकडे जर काम असेल तर त्या खासदारांना घेऊन जातात। तशाच पद्धतीने शिंदे यांचे जे खासदार आहेत ते एकनाथ शिंदे यांच्याकडे आपली व्यथा मांडतात किंवा श्रीकांत शिंदे यांच्याकडे व्यथा मांडतात। श्रीकांत शिंदे स्वतः त्या मंत्र्यांना फोन लावतात किंवा त्यांना घेऊन जातात, त्यांची कामं करून देतात। तिकडे दुसरीकडे भाजपचं सत्ता आहे। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो असतो तो ठाकरे गटाच्या खासदारांचा असतो आणि या खासदारांनी नक्की कोणाकडे जायचं, त्यांचे कामं कशा पद्धतीने घेऊन जायचे। साधारण 8 महिने होऊन गेले आहेत निवडणुकांना, अद्यापर्यंत लोकसभा मतदारसंघामध्ये कुठलाही नवीन प्रकल्प नाही। वेगवेगळ्या रस्ते बांधणी असो किंवा इतर केंद्राचे प्रकल्प नाही। या सगळ्यामुळं खासदार चिंतेत आहेत आणि या सगळ्यांसंदर्भात ते आता आदित्य ठाकरे यांच्याशी बातचीत करणार आहेत। आगामी काळामध्ये निधी कसा मिळवता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार असल्याचं समजतंय आणि ह्या गोष्टी ज्या आहेत आदित्य ठाकरे यांना देखील ते आता सांगणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच आदित्य ठाकरे यांची सध्या खासदारांसोबत बैठक सुरू आहे। तर इकडे ठाण्यामध्ये आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत आहेत। राजन साळवी या शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि राजन साळवी हे ठाण्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत। निकेश, सध्या ठाण्यामध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे? ज्या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा होणार आहे त्या ठिकाणी तू आहेस।
नक्कीच राजन साळवी आता नवी मुंबईमधनं ठाण्याच्या दिशेने निघालेले आहेत. 3 वाजता दुपारी ठाण्यातल्या या टेंबी नाक्यावरच्या आनंद आश्रम या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश जो आहे तो केला जाणार आहे. राजन साळवी यांच्यासोबतच त्यांच्या मतदारसंघातले शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी देखील ठाकरेंची शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यासाठीची जय्यत तयारी जी आहे ती सध्या पूर्ण झालेली पाहायला मिळते. टेंबी नाक्यावरचं हे आनंद आश्रम आहे आणि त्या ठिकाणी आश्रमाच्या बाहेरच रस्त्यावरती एक व्यासपीठ जे आहे ते उभं केलं गेलेलं आहे. पक्षप्रवेश सोहळ्याचा बॅनर जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. दुपारी 3 वाजता संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत ते ठाकरेंच्या शिवसेनेचे ह्या आनंद आश्रममध्ये जमतील आणि त्याच ठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते राजन साळवी हे करणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आणि अनेक नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा जो आहे तो रंगणार आहे. आपण जर पाहिलं तर राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन काल रात्री जी आहे ती भेट घेतली होती. त्यावेळेला मंत्री उदय सामंत असतील, आणखी आमदार जे आहेत त्यांच्या सोबत होते. त्यावेळेला नेमके या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे चर्चा जी आहेत गुलदस्त्यात आहेत. मात्र आपण जर पाहिलं तर उदय सामंत आणि राजन साळवी यांच्यामध्ये कुठेतरी निवडणुकी दरम्यान वाद झालेले आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये राजन साळवी येत असताना एकनाथ शिंदे यांनी राजन साळवी आणि सामंत यांच्यामधले जे काही वाद आहेत ते मिटवलेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचप्रमाणे राजन साळवी यांना या शिवसेनेमध्ये नेमकं काय स्थान मिळतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच निकेश आणि शिवाजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद.